रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गावाकडली ही सुंदर सकाळ आणि त्यातच सकाळची शोभा वाढवणारा हा पक्ष्यांचा किलबिल करणारा असा आवाज. आणि हे जे पक्षी आहेत ना, प्रत्येक पक्षाला निसर्गानं वेगवेगळी कला, वेगवेगळा आवाज आणि वेगवेगळे रंग दिलेत. त्यातीलच एक पक्षी मला वाटतंय तो पक्ष्यांमधला इंजिनियरच असावा. त्याची शिल्पकला एवढी भारी आहे ना, निसर्गानं त्याला एवढी भारी कला दिली ना, तर खरंच एखाद्या इंजिनियरला सुद्धा फिका पाडेल. एखाद्या इंजिनियरला सुद्धा त्याचा त्या घरटा विणता येणार नाही. आणि त्या पक्षाचा उल्लेख अनेक कवितेंमध्ये, अनेक पुस्तकांमध्ये केला आहे. एवढा एवढाच पक्षी येतो आणि असा कोणता पक्षी आहे, त्याचा घरटा कसा आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, तो पक्षी आहे सुग्रण पक्षी. आमच्या गावाकडल्या बऱ्याच मित्राला माहिती आहे. तर चला, आज त्याच्या घरट्याविषयी, तो त्या घरटा कशाचा बनवतोय, कोणत्या कोणत्या वस्तूंचा, कोणतं काय काय घेतोय, त्या सगळं आज आपण पाहणार आहेत आणि त्याचा घरटासुद्धा आज पाहणार आहेत. चला जाऊ मित्रांनो, रहस्य जाणून घेऊया सुग्रण या पक्षाच्या घरट्याचा. तर आपण म्हणजे पूर्ण ह्या दाट जंगलामध्ये आलोय, पण अजूनही आपल्याला तो सुग्रणचा घरटा काय दिसला नाही. मग तोच सापडायला चालू आहे आपण. तर चला आता आणखीन पुढं जाऊ. बरं, पुढं सापडेल तिला पाहू आपण मित्रांनो. नक्कीच आपली सगळीच माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आपण एकदम सुन्न अशा जागी आलो आहे आता. एकदम जंगल आहे, एकदम सुनाट. इकडं कोणीच नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय आणि सुगरणचा घरटा सापडायतोय आपण. अजूनही आपली सुगरणचा घरटा काही सापडला नाही, पण नक्कीच मित्रांनो, मी सापडवणार आणि आपल्या मित्रांसाठी माहिती देणार म्हणजे देणार. इथं एका पक्षाचा पीस आढळला आहे आपल्याला, म्हणजे पिसूट. तर कायच आहे पोहा आपण. चला, ह्या दगडाला अटकला इथं पहा. ह्या पिसूट पोह कायच आहे मित्रांनो. अरे बा, कोंबडीच्या पिसासारखा. तर ह्या ज्या पिसूट आहे ना मित्रांनो, ह्या आहे लांडोरीचा. आता चालता चालता म्हणजे अशी पिसा गळून पडतात नाही का, त्याच्यातलाच एक पडला असेल इथं गळून. असो, ठेवून देऊ आपण त्याच जागी. आणि मित्रांनो, आपण बऱ्याच टायमापासून ज्या पक्षाचा घरटा सापडायचा होतो, सुग्रण या पक्षाचा, तर शेवटी ते आपल्याला झाडं दिसलं आहे. तेव्हा मी आपल्याला दाखवतो, एकच दिसलं आहे आपल्याला. तेव्हा मित्रांनो, त्या झाडाला टांगेल दिसतंय पहा. थोडासा आपल्याला मी झूम करून दाखवतो कॅमेरा. तेव्हा आणि तिच्या शेजारी दुसरा पण होता, त्या खाली गळून पडलाय. त्या खाली ज्या गळून पडलाय ना, ते शोधू आपण आता. आणि ज्या खाली गळून पडलाय ना, त्या पण समोर दिसल्या आपल्याला पहा. चला आता त्या घेऊ आपण जवळ जाऊन. या पहा इथे. तर मित्रांनो, त्या जुनी झाली ना एकदा, तर मग ते अशी खाली गळून पडते ती. म्हणजे त्याच्यावर लटकायला राहते का नाही असा, त्याचा ह्या थोडासा ज्या गावात राहत आहे म्हणा, काय असेल त्या, तर त्या कुजून आणि मग त्या खाली पडत आहे वाऱ्यानं पाण्यामध्ये. त्या पूर्ण मोडकळीस आल्या आता पहा. तर ह्या सापडल्या आपली सुगरण ह्या पक्षाचा घरटा. आता ह्या नर पक्षाचे जर कधी मादी पक्षाचा भेटला ना, तो पण पाहू आपण. आणि याच्याविषयी ह्या कशाचा बनलेला राहत आहे, ही सगळीच माहिती मी आपल्याला आता देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. याचे सगळे रहस्य मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणारच आहे. चला, नर पक्षाचा जर आपला मादी पक्षाचा जर भेटला ना, तो पण दाखवतो. नाही भेटला तर शेवटी मी याची माहिती आपल्याला देणारच आहे. चला आता हे घेऊन जाऊ, कारण आता ह्या खाली पडला याचा काही उपयोग नाही आहे मित्रांनो. आणि एकदा का यावर्षी ह्या पक्ष्यांना घरटी बांधली ना, तर त्या वर्षी एकदा त्यांनी पिला नेली उडून का पुन्हा त्या जुन्या घरट्यात त्या राधीने पुन्हा नवीन घरटा बांधतात. चला आता पूर्ण माहिती पाहिजे आपली, पण मादी पक्षाचा सापडावा आपण. तर मित्रांनो, आता आपल्याला मादी पक्षाचा काय घरटा सापडला नाही, आपल्याला फक्त नर पक्षाचा सापडला आहे. आता पहा, ह्या अशा पद्धतीनं विनेल राहत आहे एकदम, जशी आपली डोक्यात टोपी राहते पहा तशा पद्धतीनं. मग आता याला दोन दरवाजे आहेत पहा, मुख्य दरवाजे दोन आहेत याला. त्या खालच्या दरवाज्यातून वर येता येत आहे आणि वरूनही
या धाव म्हणजे असा ह्या घरट्यात जाता येत आहे. आणि मधी हे जे राहत आहे मधी हे त्याला बसायसाठी आहे. हा नर पक्षाला बसायसाठी राहते बा इथं. आणि मादी पक्षाचा राहत आहे ना ह्या पूर्ण भरेल राहते असा आणि याला लांब सोंडका राहत आहे. आता त्या सापडला नाही त्याच्यामुळे मी दाखवू शकलो नाही आपल्याला. पण एक जो सापडला ना ते पण दाखवील. मग मादी पक्षाला अंडी घालायची राहतात ना मग त्याच्यामुळं त्या इकडं असा काही पोकाळ राहत नाही, त्या पूर्ण भरीव राहत आहे, लांब सोंडका राहत आहे. आणि ह्या ज्या युनियल राहत आहे ना मित्रांनो, हे पहा किती बारीक बारीक धागे आहेत पहा याला. आता हे धागं घ्यायचे आहेत हे पण मी आपल्याला दाखवतो. हे पहा एकदम बारीक बारीक धागे आहे पहा, एकदम बारीक बारीक. हे धागे आहेत ना मित्रांनो, जी मी आपल्याला शिंद दाखवली पहा, शिंद, त्या शिंदीपासून त्या शिंदीचं आहेत ना अशा पद्धतीनं पहा एकदम बारीक बारीक धागं काढतात. शिंदीचे जे धागं एकदम बारीक बारीक शिंदीचं धागं काढून आणि मग ह्या घरटा असा विणतात त्याचा. आता हे घरटा विणायला किती दिवस लागतात ह्या त्यालाच माहीत त्या पक्षाला. मात्र जुन्या घरट्यात राहत नाही. यावर्षी जर एकदा घरटा झाला राहिला तर त्या तसाच राहत आहे आणि मग त्या वाऱ्यापानं असा खाली गळून पडत आहे आणि पुन्हा नव्यानं दुसरा बांधतात ती. कारण त्याला पण तेवढी अकल आहे का समजा आता हे घरटा जे असं टांगेल राहत आहे वर पहा, असं जे टांगेल राहत आहे तर त्यानंतर कुजत आहे आणि मग नंतर पिला काढल्यानंतर किंवा असं अचानक वाऱ्यानं गळून पडेल म्हणून नवा बांधकाम. आपण जुन्या घरात राहतोय तसं त्या जुन्या घरात नाही राहत, नवा बांधकाम राहत आहे. आणि एकदम शिंदीच्या झाडाच्या एकदम लवचिक फांदी राहते किंवा बाबळीची जे राहते एकदम पूर्ण अशी बारीक फांदीला शेवटच्या टोकाला लावते त्या, म्हणजे असा हलत आहे त्या आणि हलता राहते आणि शत्रूला तिथं जाता येत नाही सहजासहजी. म्हणजे किती हुशार पक्षी असेल आणि कशी इनकाम करतोय तो. तर दरवर्षी अशी विणतोय, ह्या आपल्याला सुद्धा विणता येणार नाही मित्रांनो. पहा किती खतरनाक विणणे पहा नाही. आणि पूर्ण शिंदीच्या पाष्टांपासून विणलेलं ह्या पहा. आणि नर पक्षी आता इथं बसतो म्हणजे नरला काय अंडी घालायची नाही राहत, त्याच्यामुळे मग त्या अंडीचा विषय नाही येत. तो मादी पक्षाचा बरोबर असा सोंडका राहत आहे खाली, पण आज आपली नर पक्षाचा सापडला आहे. म्हणून मित्रांनो का ह्या घरटा पाहून मला बहिणाबाईंची एक कविता आठवली. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिनं झाडाला टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिनं झाडाला टांगला. पिले निजली खोप्यात जसा झुलतो बंगला, तिचा जीव पिलांमध्ये झोका झाडाला टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिनं झाडाला बांधला. अशा पद्धतीनं मित्रांनो लय भावनिक आणि या बहिणाबाईंच्या कवितेमुळं तो एक पक्षी त्याच्या शिल्पकलेमुळं आज इतिहासात सुद्धा अजर अमर आहे मित्रांनो. खरंच सलाम त्याच्या कलेला. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करीत चला, हाईप करा, लाईक पण करा. पुन्हा एकदा सगळी जय हिंद, जय महाराष्ट्र.